हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 पोएम नंबर 4.1 अ बॉय वेंट वॉकिंग. वर्कबुक सोल्युशन वर्ड्स अँड मीनिंग्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. पॅक म्हणजेच पुडा. तर इंग्लिश मध्ये काय होईल पाहून घेऊया. अ सेट ऑफ थिंग्स टाइड और रॅप्ड टुगेदर. अ सेट ऑफ थिंग्स, काही अशा वस्तू असतात तर त्यांचं तिथं सेट केलं जातं, ग्रुप केलं जातं. त्यात वस्तूंना पॅक केलं जातं, बांधलं जातं, एकत्र रॅप केलं जातं, त्यालाच पॅक असे म्हणतात. लेड म्हणजेच ठेवणे. लेड म्हणजेच काय? ठेवणे. पुट डाऊन केअरफुली म्हणजे ठेवून टाकणे, खाली ठेवून टाकणे काळजीनं. केअरफुलीनं म्हणजेच काय? म्हणजे लक्षपूर्वक त्याला खाली ठेवून टाकणे, त्यालाच लेड असं म्हणतात. दॅट आफ्टर विसल म्हणजे शिट्टी. अ साऊंड मेड वेन यू ब्लो एअर आउट फ्रॉम द बिटवीन युअर लिप्स. एक प्रकारचा आवाज तयार होतो. साऊंड म्हणजेच काय? आवाज. मेड म्हणजेच तयार होणे. वेन यू ब्लो एअर, जेव्हा तुम्ही एअर आत घेता, हवा आत घेता, बिटवीन टू युअर लिप्स, दोन्ही ओठांच्या आतून जेव्हा तुम्ही हवा आत घेता तेव्हा सुंदर असा आवाज तिथे तयार होतो, त्यालाच विसल असे म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ओरल वर्क. लिसन अँड सिंग. Read the poem given on textbook page number 61. Recite and sing it. तर पेज नंबर 61 वर आपल्याला पोयम देण्यात आलेला आहे. पहा काय देण्यात आलेला आहे? पोयम देण्यात आलेला आहे. तर ते पोयम जे आहे आपल्याला काय करायचं आहे? रीड करायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे? रिसाइट करायचं आहे किंवा सिंग इट, गाणं म्हणायचं आहे. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेला आहे. द टीचर फर्स्ट रीड or sing a entire poem aloud, then line by line the students repeat. तर टीचरने इथं काय करायचं आहे? जो पोयम आहे तो रीड तरी करायचा आहे किंवा सिंग तरी करायचं आहे, गाणं म्हणून दाखवायचं आहे एंटायर पोयम. दॅट आफ्टर लाईन बाय लाईन त्यांना रीड करायचं आहे किंवा सिंग करायचं आहे. त्यानंतर स्टुडंट्स काय करतील? इथे रिपीट करतील. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लासवर होमवर्क. नोट देण्यात आलेला आहे. स्टुडंट्स मे डू टेक्स्चुअल ऍक्टिव्हिटी 4 इन टेक्स्टबुक इटसेल्फ. तर टेक्स्टबुक मध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी 4 देण्यात आलेली आहे. काय देण्यात आलेली आहे? 4th ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. तर ही 4th ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायचं आहे? बाय ओन करायचं आहे, स्वतःहून सॉल्व्ह करायचं आहे असं म्हटलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड द वर्ड्स गिवन बिलो अँड देन राईट देम. तर खाली काही वर्ड्स देण्यात आलेला आहे, तर त्या वर्ड्स आपल्याला काय करायचं आहे? रीड करायचं आहे. त्यानंतर त्या बॉक्सेस मध्ये लिहून काढायचे आहेत. वॉकड म्हणजे चालत गेला. स्टोर म्हणजेच दुकान. बाउट म्हणजेच विकत घेणे. पेन्सिल्स म्हणजेच पेन्सिली. फ्लोअर म्हणजे जमीन किंवा फरशी. विसल म्हणजे शिट्टी. ट्यून म्हणजे सूर. लिटल म्हणजेच लहान. डान्स म्हणजेच नाचणे. दॅट आफ्टर अराउंड म्हणजेच अवतीभोवती. रूम म्हणजेच खोली. पॅक म्हणजेच पुडा. लेड म्हणजेच खाली ठेवणे. बिगॅन म्हणजे सुरुवात करणे. वेंट म्हणजे जाणे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आन्सर फ्रॉम द ब्रॅकेट. तर आपल्याला खाली काही फिल इन द ब्लँक्स देण्यात आलेले आहेत, तर ऑप्शन सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर त्या ऑप्शन्स मधलं करेक्ट कुठलं ऑप्शन्स आहे? करेक्ट आन्सर जो आहे तो इथं आपल्याला काय करायचा आहे? लिहून काढायचा आहे. चला तर पाहून घेऊया. द बॉय वेंट टू द स्टोअर डॅश. तर मुलगा स्टोअरला गेला होता. कुठं गेलता? स्टोअरला गेला होता. तर स्टोअरला कसं गेलता होतो मुलगा? तर स्टोअरला कसं गेलता मुलगा? वॉकड इन टू द स्टोअर. चालत गेला होता. काय करत गेला होता? चालत गेला होता. तर काय येणार आहे? वॉकड येणार आहे. तर इथं दोन ऑप्शन्स देण्यात आलेला आहे, वॉकिंग और बाय कार. तर स्टोअरला, दुकानाला तो कसं गेला होता? चालत गेला होता का कारने गेला होता? तर कसं गेला होता?
वॉकिंग करत गेला होता, चालत गेलेला होता. तर आन्सर काय येईल? वॉकिंग. तर आन्सर काय येईल? वॉकिंग. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे द बॉय डॅश डॅश अ टूल. तर बॉय त्या पेन्सिलींना तो खाली ठेवला, पेन्सिल्सला खाली ठेवल्यानंतर तो काय केला? शिट्टी वाजवायला स्टार्ट केला. अ बॉय बिगेन टू विसल. शिट्टी मारण्यास तो चालू केला. शिट्टी कशी आली त्याची? विसल अटून, सुंदर अशी शिट्टी मारू लागला. तो काय करू लागला? सुंदर अशी शिट्टी मारू लागला. तर ऑप्शन्स काय आहेत पहा. द बॉय डॅश डॅश अटून सॅंग और विसल. तो गाणं म्हणाला का शिट्टी मारला असं विचारण्यात आलेलं आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे? विसल केलेलं आहे. काय केलेलं आहे? विसल, शिट्टी मारलेला आहे. तर आन्सर काय येईल? विसल येईल. तर आन्सर काय येईल? विसल येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट 3 वर्ड्स फ्रॉम द सॉन्ग एंडिंग इन ईडी. तर आपल्याला सॉन्ग मधून जे वर्ड्स ईडी न एंड होतात असे 3 वर्ड्स आपल्याला फाइंड आउट करून लिहून काढायचे आहेत, जे ईडी न एंड होणार आहेत. कशानं एंड होणार आहेत? ईडी न एंड होणार आहे. तर फर्स्ट वन आहे वॉकड. पहा ईडी आहे लास्टला. फर्स्ट वन आहे वॉक. तर सेकंड वन आहे विसल. सेकंड वन आहे विसल. तर थर्ड वन आहे डान्स. तर थर्ड वन आहे डान्स. तर लिहून घेऊया. फर्स्ट वन आहे वॉकड. फर्स्ट वन आहे वॉक. तर सेकंड वन आहे विसल. सेकंड वन आहे विसल. अँड थर्ड वन आहे डान्स्ड. थर्ड वन आहे डान्स्ड. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फन टाइम. नेक्स्ट वन आहे फन टाइम. ॲड हँड्स अँड लेग्स टू द फॉलोइंग टू शो देम डान्सिंग. तर हे 2 ऑब्जेक्ट्स देण्यात आलेले आहेत, वस्तू देण्यात आलेला आहे. पेन्सिल आहे आणि सेकंड वन आहे चॉकलेट्स. तर या दोघांना आपल्याला काय काढायचे आहेत? हँड्स काढायचे आहेत आणि लेग्स काढायचे आहेत, हात आणि पाय काढायचे आहेत. टू शो देम डान्सिंग. तर ते डान्स करत आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे हँड काढून. तर काढत असताना कसं काढायचं आहे पहा. तर तुम्ही असं काढू शकता लेग्स, आणि जे हँड्स आहेत तुम्ही ते हात वर दाखवून काढून दाखवू शकता. तर हे डान्स मुवमेंट्स मध्ये आपल्याला दाखवायचं आहे. तर चॉकलेटला सुद्धा आपण सेम अशाच प्रकारे हँड्स दाखवू शकतो. तर एक हँड्स खाली दाखवू शकता, एक हँड्स वर दाखवू शकता. अशा प्रकारे आपण यांना हँड्स अँड लेग्स काढून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 4.1 अ बॉय वेंट वॉकिंग हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.